पुणे नाशिक महामार्गावर डिंबे डावा कालव्यानजीक कुकडीपाड बंधारे आणि वन विभागाच्या जागेत अज्ञातांनी कचरा डेपो तयार करण्यात आला आहे। वाऱ्याच्या झोताने प्लास्टिक कचऱ्याचे अवशेष रस्त्यावर आणि कॅनॉलमध्ये पसरल्याने वन विभागाच्या वन्यजीवांना तसेच येडगाव जलाशयातील जीवसृष्टीला धोका निर्माण झाला आहे। कचऱ्यामुळे कालव्यातील पाणी दूषित झाले आहे। गंभीर समस्येकडे संबंधित विभागाने अधिकारी कधी लक्ष देणार हा प्रश्न निर्माण झाला आहे। हा कचरा कधी कधी पेटून दिला जात आहे, त्यामुळे परिसरात प्रदूषण होत आहे। अनधिकृत कचरा डेपोलगत ढाबा, हॉटेल, व्यावसायिक आणि शेतीमाल खरेदी करणाऱ्या छोट्या छोट्या कंपन्या आहेत। त्यांच्यासह प्लास्टिकसह अन्य कचरा गेल्या वर्षभरापासून येथे टाकत आहेत। या भागात वन विभागाच्या अधिक मोठा वनसंपदा आहे। कालव्यानजीक दक्षिण बाजूला कचऱ्याचा मोठा ढीग आहे। हवेमुळे कचरा उडून कॅनॉलमध्ये जात आहे आणि प्लास्टिक समस्या निर्माण होते। हाच प्लास्टिक कचरा प्रवाहामुळे पुढे येडगाव जलाशयात जातो आणि जलाशयातील जीवसृष्टीला मोठा धोका निर्माण होतो। 2-4 दिवसांनी अज्ञाताकडून हा कचरा पेटून दिला जात आहे, त्यामुळे परिसरात मोठे प्रदूषण होत आहे। वारंवार कचरा टाकणाऱ्या अज्ञातांवर संबंधित अधिकाऱ्यांनी कारवाई करावी अशी मागणी आता इथे होत आहे। ब्युरो रिपोर्ट, झंझावात न्यूज, नारायणगाव।